आज श्रीजाचे पप्पा घरी आल्यावर म्हणाले, तू पटकन तयार हो, आपल्याला मार्टमध्ये जायचं आहे किराणा भरायला. ते पण 3-4 महिन्याचा किराणा एकदाच भरून घेऊया. असं ऐकण्यात येत आहे की इराण आणि अमेरिकेच्या युद्धामुळे आपल्या भारतामध्ये परत लॉकडाऊन लागण्याची शक्यता आहे. त्याच्यामुळे ते म्हणाले की पेट्रोल डिझेलमुळे वाहतूक ठप्प होऊ शकते आणि त्याचा थेट परिणाम खाण्यापिण्याच्या वस्तूच्या किमतीवर पडू शकते आणि वस्तू महाग होऊ शकतात. त्याच्यामुळे आपण आत्ताच किराणा भरून ठेवावा असे म्हणत होते. ते म्हणतात ना, भूक नसावी पण शिदोरी असावी. आणि त्यातल्या त्यात आता माझ्या डिलेवरीची डेट पण खूप जवळ येत आहे. वेळेला काही संपलं तर मग कुठून आणायचा, हा तर सर्वात मोठा प्रश्न उभा राहणार. आम्ही तर 2-3 महिन्याचा गॅस पण स्टोअर करून ठेवला आहे. तरी पण अजून विचार चालला आहे की इलेक्ट्रिक शेगडी पण घेऊन ठेवावी. कारण वेळेवरती गॅस संपला तर मग काय करायचं. तर मग इकडे किराणा वगैरे भरलं आणि त्याच्यानंतर घरी आल्यानंतर मग स्वयंपाक बाकी होता. तर मग मी इकडे स्वयंपाकच करायला लागली. स्वयंपाक करताना पण हजार प्रश्न डोक्यामध्ये सुरूच होते की माझ्या डिलेवरी डेटपर्यंत जर लॉकडाऊन लागलं तर मग काय करायचं, कसं करायचं. मला तर खूप जास्त टेन्शन आलं आहे. तुम्हाला पण माझं एकच सांगणं आहे की उद्याचा दिवस कसा येईल हे कुणालाच सांगता येत नाही. त्यामुळे 3-4 महिन्याचा किराणा, 3-4 महिन्याचा गॅस आणि पेट्रोल याची तुम्ही पण साठवणूक करून ठेवा, जेणेकरून कोविडसारखं आपले हाल होणार नाही. कोविडमध्ये तर अचानकच लॉकडाऊन लागला होता, त्यामुळे सगळ्यांचेच खूप जास्त हाल झाले होते. त्यानंतर इकडे मी चपात्या पण करायला घेतल्या, कारण भूक खूप जास्त लागली होती. त्या चपात्या वगैरे झाल्या, त्यानंतर लगेच आम्ही जेवण करायला बसलो. मस्त असा जेवण वगैरे केला. जेवण झाल्यानंतर 1-1.5 तास मस्त अशी शतपावली वगैरे केली. चला मग व्हिडिओ इथंच एंड करते. परत भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना बाय.